आई हा शब्द माहिती नाही, आईचं प्रेम माहिती नाही. म्हणजे माझ्या वर्गातल्या मुली किंवा मी जॉब करायची एका ठिकाणी, छोटासा चिरकुटचा माझ्या वडिलांनी मला जॉब लावला होता. तर मी त्यांच्या आया त्यांचे टिफिन यायचे, तर मग असं व्हायचं, माझ्या वाट्याला का नाही? तो एक स्पॅन होता 20 वर्षाचा. पण त्याच्यानंतर असं झालं ना, की मी कॉन्शियस झाले, की जे माझ्या वाट्याला आलंय ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये. पण कुठेतरी गफलत होते, कारण का एक तर तुम्ही अपब्रिंगिंग तुमचं चांगल्या हातामध्ये नाहीये, आणि त्यावेळी वडील असून सुद्धा नसल्यासारखे होते, कारण का त्यांना त्यांचा परिवार होता, त्यांची 2 मुलं होती, त्यांना त्यांची फॅमिली होती, त्यामुळे ते इच्छा असूनही काही करू शकत नव्हते. आणि माझ्यासाठी ते नव्हतेच, म्हणजे आजही ते माझ्यासाठी नाहीच आहेत. तर त्याच्यामुळे एकटेपणा काय असतो, मजबुरी काय असते, लाचारी काय असते, भूक काय असते, छळ काय असतो, ह्या सगळ्यात मी 20 वर्ष काढली माझ्या आयुष्याची. लग्न झालं, त्यामुळे असं वाटलं की चला आता कुठेतरी जरा चांगले दिवस येतील. पण मला एक आर्टिस्ट, म्हणजे मी तेव्हा इंडस्ट्रीत नव्हते, माझा काही संबंध नव्हता, पण आमच्या जवळपास राहायचा एक आर्टिस्ट, त्याला मी एकदा असं सांगितलं. तो म्हणाला, अच्छा म्हणजे आसमान से गिरे खजूर में अटके? म्हटलं हो. म्हणजे तिथेही काही विशेष असं नव्हतं, तिथेही कोणी प्रेम करणारं नव्हतं, कोणी लाड करणारं नव्हतं, कोणी कौतुक करणारं नव्हतं. इनफॅक्ट माझ्या वाट्याला असं आलंय बहुतेक, की प्रेम नाहीच मिळालं मला कधीच कोणाचं, ना माहेर ना सासर, कधीच कोणाचं. प्रत्येक वेळी ना बरोबरी व्हायची. लग्न करून गेली तर नंदेबरोबर सासू बरोबरी करायची. आईकडे, सावत्र आईकडे होती तेव्हा तिची मुलगी म्हणजे माझी सावत्र बहीण आणि ही माझी बरोबरी करायचे. आणि त्याच्यामुळे मला नेहमी असं खाली दाबून ठेवलेलं असायचं. मलाच नाही माहिती मी अजूनपर्यंत जिवंत कशी आहे ती. मलाच नाही माहिती की एवढं सुंदर आयुष्य मी आज जगतीये. म्हणजे मला असं वाटायचं की एवढं वाईट झालं, ह्याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतो आपल्याबरोबर? जे जे येईल ते. असं मी एक कॉम्प्रोमाइज केलं होतं आयुष्याबरोबर. अजूनही केलंय ते. आता जे येईल ते. आता इट्स ओके. झालं आता सगळं. म्हणून. आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर पण काही विशेष घडामोडी नाही झाल्या. फक्त एवढंच होतं की 2 वेळेला जेवायला मिळायचं, जे माहेरी मिळत नव्हतं. म्हणजे मी ऍक्च्युअली असं शेजार-पाजारांकडे जाऊन सांगायची,